नमस्कार. चला, आज आपण लक्ष केंद्रित करण्यासाठी एक सोपी पण पॉवरफुल दैनंदिन योजना बनवूया. आपल्यापैकी अनेकांना असंच वाटतं, सतत मोबाईल आणि डोक्यात येणारे विचार लक्ष लागूच देत नाहीत. यावरचा उपाय आहे एक प्राचीन पद्धत, धारणा. यालाच आपण एकाग्रता असंही म्हणतो. म्हणजे काय? तर मनाला भटकण्यापासून रोखून एकाच ठिकाणी स्थिर ठेवण्याची ही एक कला आहे. आणि सायन्सच्या दृष्टीने हा सराव आपल्या ब्रेनच्या एका महत्त्वाच्या भागाला मजबूत बनवतो. यामुळे मेमरी सुधारते, विचारांमध्ये स्पष्टता येते आणि आपलं लक्षही कमी विचलित होतं. मग प्रश्न येतो की नवशिक्यांनी याची सुरुवात सुरक्षितपणे कशी करावी? चला पाहूया. यातलं पहिलं तंत्र आहे त्राटक. हे फोकस वाढवण्यासाठी एक खूप प्रभावी टेक्निक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डोळ्यांवर अजिबात ताण द्यायचा नाही. लक्ष एकदम रिलॅक्स हवं. दुसरं तंत्र आहे श्वास मोजणी. मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे खूपच परिणामकारक आहे. तर सुरुवातीला हे असं एक सोपं रुटीन ठेवता येईल. रोज सराव करणं जास्त महत्त्वाचं आहे. पण आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे कसं ओळखायचं? चला तेही जाणून घेऊया. ह्या संकेतांकडे लक्ष द्या. यातून आपल्याला सरावासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल. जर काही त्रास जाणवला तर लगेच सरावाचा वेळ कमी करा आणि थोडी विश्रांती घ्या. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. फोकस म्हणजे जबरदस्ती नाही, तर ते एक रिलॅक्स्ड अटेन्शन आहे. हा नियम नेहमी लक्षात ठेवा. जेवढं सहज लक्ष असेल तेवढंच ते खोलवर जाईल.